आदिवासी नेत्यांनी दोन समाजांमध्ये भांडणं लावायचं काम करू नये, समोरासमोर बसून चर्चेसाठी पुढे यावं, धनगर नेते आदित्य फत्तेपूरकर यांचं आदिवासी नेत्यांना आवाहन। धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी पंढरपूरमध्ये मागील 10 दिवसांपासून आमरण उपोषण। या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धनगर बांधवांचा माळशिरसमध्ये शेळ्या मेंढ्यांसह रास्ता रोको। पंढरपूरमधील धनगर उपोषणकर्ते माऊली हळदेकर रुग्णालयामध्ये दाखल। उपोषण सुरू असताना स्टेजवरती चक्कर आल्यामुळे रुग्णालयामध्ये केलं दाखल। हळदेकरांच्या उपोषणाचा आजचा 10वा दिवस। कोल्हापुरात अंबाबाई मंदिर परिसरामध्ये नवरात्र उत्सवाच्या तयारीला वेग। महाराष्ट्र देवस्थान समितीकडून मंदिर शिखरांच्या रंगरंगोटीचं काम युद्धपातळीवर सुरू। महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यामधल्या पट्टणकडोलीची यात्रा 21 ऑक्टोबरपासून 23 ऑक्टोबरपर्यंत चालणार यात्रा। ऐन गणेशोत्सवामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये हत्येचं सत्र सुरू। 3 हत्या तर 2 गोळीबाराच्या घटनांमुळे परिसरामध्ये खळबळ। शहरामधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर। पुण्यामध्ये पतीकडून पत्नीच्या प्रियकराची हत्या, आरोपी पती बिहारचा असल्याची माहिती। पिंपरी चिंचवड पोलिसांकडून आरोपीला अटक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।